हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। इंग्लंडला 68 धावांनी हरवत भारताची T20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक। उद्या दक्षिण आफ्रिकेसोबत अंतिम सामना। रोहित शर्माच्या शानदार 57 धावा तर सूर्यकुमार यादव 47 धावांची खेळी। 172 धावांच्या टार्गेट समोर इंग्लंड 103 धावांवर ऑल आउट। इंग्लंड समोर भारताची धारदार गोलंदाजी। भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडचं लुटांगण। अक्षर पटेल, कुलदीप यादवच्या प्रत्येकी 3 विकेट्स। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस। अर्थमंत्री अजित पवार अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार। नव्या योजनांची घोषणा होण्याची शक्यता। अजित पवार आमच्या बोकांडी बसवले। अजित पवारांना महायुतीमधून बाहेर काढा, भाजप पदाधिकाऱ्याची मागणी। कार्यकर्ता अजित पवारांवर बोलत असताना भाजपच्या राहुल कुल यांनी विरोध का केला नाही? अमोल मिटकरींचं वक्तव्य। तर मी मिटकरींना उत्तर देणार नाही, राहुल कुल यांची प्रतिक्रिया। सुदर्शन चौधरींची अजित पवारांवर बोलायची लायकी तरी आहे का? भाजप वरिष्ठांनी वाचाळ पदाधिकाऱ्यांना थांबवावं। अजित पवार गटाच्या रुपाली पाटील आक्रमक। भाजप पदाधिकारी सुदर्शन चौधरी यांच्याविरोधात अजित पवार गट आक्रमक, तर सुदर्शन चौधरींकडून दिलगिरी व्यक्त। भाजप लोकनेत्याला संपवतं, भाजप कार्यकर्ता अजित पवारांवर बोलतो याचं वाईट वाटलं, रोहित पवारांची प्रतिक्रिया। अजित पवार गटाच्या 4 ते 5 आमदारांनी जयंत पाटलांची भेट घेतली। सूत्रांची माहिती, दादांचे आमदार जयंत पाटलांना भेटल्यानं चर्चांना उधाण। भाजप पंकजा मुंडेंना राज्यसभेवर किंवा विधान परिषदेवर पाठवण्याची शक्यता। पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर पाठवल्यास मंत्रिपदाची देखील शक्यता। उद्या भाजपच्या कोर कमिटीची फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक। भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासह सहप्रभारी अश्विनी वैष्णव देखील उपस्थित राहणार। लिफ्ट 6व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही। उद्धव ठाकरे काँग्रेसच्या लिफ्टमध्ये गेल्यानं अडकलेत। मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय हायकोर्टानं राखून ठेवला। विधानसभा निवडणूक लढता यावी यासाठी केदार यांचा अर्ज। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।